राणादा काही राणादा अरे सांगितलंस तर आलो असतो की चला रे घ्या 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 आणलं ना सगळं? 1 2 3 2 आणि या बॅगा झालं सगळं. चला आता घर लावून घेऊ. हो चला चला. आपलं घर समद्याने नीट लावलं तर मी समद्यांच्यासाठी गोडाचा शिरा बनवते. हा हे बरकत आता मालू. हे सूरज अंगावर काढू नकस. रातच्याला औषध घे. राणादा रातचं औषध तुला पाहिजे काय? होय हे घे आत्ताच देतो तुला. औषध पाहिजे. नको नको राहून दे. आबा आबा अहो मला बोलवायचं की मी बॅग घ्यायला आलोस तू. अरे मला सा साहेब वाडा परत मिळाला बरं का? हो साहेब त्या काकाला पोलिसांनी फरफडत नेला बघा. होय नाहीतर भामटेगिरी किती दिवस चालणार होते अजून त्याचे. माझ्या पोरांनी गेलेली इज्जत गेलेलं वैभव परत मिळवून दिलं. होय साहेब तुमची पोरं एकदम सोन्यासारखी आहेत बघ. बर बर बसा. अरे बसून खाऊन घ्या. बसा 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 बसा. अरे रुपाताई, हो मी आता तर वाड्यात आलोय, तुम्ही कुठे निघालात बॅग
नाही ग, जाऊ दे मला. तुमचा वाडा तुमच्या ताब्यात आला, माझं इथलं काम संपलं. लई दिवस झाले बाहेर पडायचं म्हणत होते, पण झालेली चूक सुधारायची म्हणून थांबले. आता न गाडव. तुमचे आभार कसे मानायचे हेच कळत नाहीये मला. गरजच नाही त्याची. तुमच्यामुळं मला लई काय का मिळालं. चांगुलपणाची वाट धावली. आता जाते. ते तुम्हाला राहायचं असेल तर राहा इथं. आम्ही घरातलंच एक मानू तुम्हाला. नाही साहेब, माझं मन नाही रमणार इथं. पैशाच्या नादानं कला सोडून नाही तिथे वळले होते मी. आता टाइम झाला परत फिरायचा. जाते मी. ठीक आहे, तुम्ही कलाकार माणसं, पण यापुढं कलेचा असा वापर करू नका. तुम्हाला काय बी अडचण आहे ते आम्हाला बिनधास्त सांगा. आम्हाला शक्य ती मदत करू, पण कलेची कदर करा. आता परत असली फसवा फसव्याची वाट नाही धरणार मी. राणा, यांचं तिकीट काढलंय मी. एक मिनिट. हे घ्या. अहो याची काही गरज नाही. अहो ही मदत नाही, तुमचा हक्क आहे, घ्या. अहो नाही. रुपा काकी असू द्या. हो, तसं बी आम्ही तुमच्याकडनं ₹1,00,000 घेतलेत. ते परत देतोय असं समजा. असू द्या तुमच्याकडे. रूपा ते घ्या, आमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी ठेवा. होय, काळजी घे पुरी. हो, चला येते. चला साहेब, आम्ही बी निघतो आता. अरे जेवून जावा की. नाही नको, घरी वाट बघत असतील. उद्या गावातल्या समध्यांनी वाड्यावर यायचं, लक्षात ठेवा. काय विषय साहेब? अरे आल्यावर कळेल की. आजच निरोप द्या सगळ्यांना. काय चालते. या. चला येतो. या. या. अरे भाल्या होत्या, तुम्ही तर जेवून जावा की. अगो नक्की घरात बायको वाट बघत नाही, जेवायला लाटणं करून मागे लागली. मला पण जाऊ द्या. सकाळदारनं घरीच गेलेलं नाही. हा चला बेनी, येतो आम्ही. हा? चला. साहेब, मी जरा साहेबराला वैरण घेऊन येतो. आलो ना. राणा आलो. मग काय सूरज राणा, काय कसं काय? वाड्यात परत आलो, कसं काय वाटतंय? घरात आल्यासारखं वाटतंय बघा. बरं आबा, तुम्ही आता जरा हातपाय धुवून घ्या, तोवर मी चहा टाकते. बरं, आज काय जेवणाचं बेत? साहेब तुम्ही म्हणशील तसं. ठीक आहे. अहो काय झालंय? अरे जरा घेरी आल्यासारखं झालं. हो पण कशाला? अरे एवढ्या दिवसाची दगदग, उन्हाचा त्रास, त्याच्यामुळे झाला सर. नका काय काळजी करू. बरं ठीक आहे, मी पटकन चहा टाकते, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. हा, आले मी. सूरज, हळू. आबास खोलीत घेऊन जा. साधा कुणाला एक फोन करावा वाटला नाही आम्हाला. आले स्वतः. चल ग. तुझी बॅग पाडली ती पाडली, आमची कशाला पाडायला? साड्यात आमच्या. आता काय साड्या फुटणार आहेत? शांतपणा करू नका, नसता शांतपणा करू नका. सूरज, बाग घेऊन आता. चल. काय र, स्वतः निघून आला ना ग? आम्हाला एकदा बी सांगावं नाही वाटलं? तुला कळत नाही बे? घरातली सगळी माणसं सामान घेऊन निघाल्यात म्हणजे इथेच आहे नक्की. नाही, पण तू का नाही सांगितलं? अरे नवरा म्हणून ते कर्तव्य आहे का नाही तुझं? हे बघ, आपणची तब्येत ठीक नाही, त्यासनी चक्कर आल्या. तुझं सामान उचलून वर जाऊन पड. इथं कॅसेट सुरू करू नको आल्या. नाही, आम्ही वर जाणार नाही. आता आम्हाला मोठी खोली. मामांजी, अहो काय झालं तुम्हाला? चक्कर आली असं कळलं म्हणून धावत पळत आलो बघा. काय नाही, प्रवास, ऊन, त्याच्यामुळे थोडा त्रास झालता. आता बरं आहे. ठीक आहे ना समजा.
बरं पाया पडतो हं. औक्षवंत वा. आबा चहा. काय आपल्यावरची सगळी संकट आता दूर झालेली आहेत. जे गेलं होतं ते परत मिळाले. नाही मामांजी, आपली जमीन राहिल्या की अजून. ती बी मिळेल की परत पैसे दिल्यावर. आबा हा. ते वकील साहेबांसकट फोन झाला. 1-2 दिवसात पैसे मिळतील, मग जमीन लगेच सोडून घेऊ. हा तेच. हा तर आम्ही काय सांगत होतो, तर आपल्याला आपलं घर आता परत मिळाले. तुम्ही पण आता गुन्ह्या गोविंदाने राहा. हं. उगाच काहीतरी उचापत्या करू नका. काय आहे, तर घर कसं हसत खेळत राहिलं पाहिजे. काय मामांजी हं. ते एक बोलायचं होतं. बोला. नाही, आमची जुनी खोली का नाही लई बारकी पडत्या, तर आता आम्ही राणा भाऊजींच्या खोलीत राहायला जाऊ काय? का जुनी खोली का बारकी पडत्या? ते काय आट्यापाट्या खेळायचे व्हय? नाही नाही तसं नाही. ते राणा भाऊजी आणि जाऊबाई तसं बी दिसभर कामासाठी बाहेरच असतात. ते तिथं राहत बी नाहीत, पण आम्ही मात्र दिसभर घरातच असतोय. म्हणून म्हणलं जरा मोठी खोली मिळाली असती तर बरं झालं असतं. अहो चालते की, वहिनी राहा तुम्ही तिकडे. हा. अजिबात नाही, मला जुनीच खोली पाहिजे बघ. अहो अहो राणा भाऊजी आता राहा म्हणाले तर तुम्हाला काय अडचण नाही. गप्पा बसा, गप्पा बसा. मामांजी नाही सुनबाई, जुनं होतं तसंच राहू द्या. काय बदल करू नका. जाऊ तुम्ही तुमच्या खोलीत. चल. वहिनी साहेबांनी किती बी चांगलं वागा म्हणून सांगितलं तरी वहिनी साहेब फुसपाट काढल्याशिवाय काय राहत नाही. गोदक्का, अगं माझ्या खोलीत राहिले असतं तर काय बिघडलं असतं? अरे पण आता ती तुझी एकट्याची खोली नाही, तुझी आणि अंजलीची आहे. तिला विचारलंस काय? त्यांना काय विचारायचं? त्या काय नाही म्हणणार आहे तोय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. राणा, अरे तुम्ही दोघं नवरा बायको व्हायचा. तेव्हा दोघांचा जेव्हा सवाल असेल तेव्हा तू एकट्याने निर्णय घ्यायचा नाही. अरे नवरा बायकोने मिळून निर्णय घ्यायचा असतो. काय अंजली, त्याला बाजावलंय तेव्हा तो एकटा कुठलाच निर्णय घेणार नाही. घे फोटो लावून घे. बघितलं का पोरांचं कर्तृत्व? तुम्हाला अभिमान वाटत असणार, वाटणारच. अहो अशी पोर आणि सुना मिळणं भाग्याचंच. आबा हा? आता पुरे झालं आमचं कौतुक. तुम्ही जरा आराम करा, जेवण झाले की मी बोलवायला येते. अगं काय नाही, साधी गेली होती, तुम्ही का उगा काळजी करायलाय? नाही, तुम्ही जरा विश्रांती घ्या, फार दगदग नको. जशी आपली आज्ञा सुनबाई. चला चल. गोदक्का, गोदक्का, राधा, शिल्पती, महादू, तुम्ही? वय जसं कळलं तसं आलो बघा इथं. होय, मी बी लगेचच काम सोडून आलो बघा गोदक्का. होय मी पण. अरे पण तुमच्या पगाराचं क्लिअर केलं का नाही आधी? साहेब, आता आपल्या घरात आलोय म्हणल्यावर पगाराची कुणाला फिकर आहे? वय
मनच लागत नव्हतं बघा दुसरीकडं. मग आजपासूनच इथं आलो परत कामाला. ठीक आहे, चल आपण सांजच्या जेवणाची चला तयारी करू. वहिनी साहेब मी आता आहे. मी आले. बाई मी काय म्हणतो ते अहो ऐका तर ते केल्या उपकाराची जाण ठेवते तर हे गायकवाड कसलं बघावं तवा ते मास्तरडीच कौतिक. खरं आम्ही आमचा जीव धोक्यात घालून त्या जोंधळेसनी धरून दिलत आणि म्हणून हे सुटलं. पण यांना उपकाराची जाणीव कुठं आहे? कशा पाहिजे तुमच्या साड्यांवर राग काढायला सा? अहो फाटतील की. तू आता उगा शांपणा शिकू नका सा. चल तुझा बोचका दे. दे बोचका दे. बोचका दे. काय करायला सा? तुमच्या साड्या आहेत जरा तरी बुस ठेवा किंवा साड्यांची. इथं पावलावर आमचा अपमान व्हायला आणि तू या साड्यांचं काय घेऊन बसल्यास चंदे? हट. काय झालं? समाधान झालं का? असं का बघायलाय? तुझा तमाशा नाही झाला असेल तर सांग, बोलायचं तुझ्या संकट. आता काय बोलण्यासारखं उरलंय खरं? तुम्ही समद्यांनी मिळून तर नोकरापेक्षा खालच्या पातळीची वागणूक दिली आम्हासनी. आमच्या पप्पांनी केलेली मदत विसरला काय? आम्ही केलेली मदत विसरला? बस लय ऐकून घेतलं. तुझं जवा तवा रानात आणि वहिनीच्या गोष्टीवर काय डोळा असतोय का? आमच्या जे हक्काचं होतं ते मागत होतो आम्ही. ढेकळाचा तुझा हक्क. अगं जेव्हा रानात आणि वहिनी या खोलीत येणार होतं तेव्हा ही खोली माझी आहे म्हणून तूच राडा केलास ना. मग आता का ना काही खोली म्हणजे रानात आणि वहिनीची खोली मोठी आहे म्हणून तुझ्या पोटात डाचायला लागलं वय? खबरदार हे असलं काय बोललास तर. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. आमच्या पप्पांच्या मनात आलं का नाही तर असलं 10 बंगलं बांधून दे त्याला. तेवढी धमक आहे आम्हा जाधवांमध्ये. मग जा की, कुणी अडवलंय तुला? आणि तसं बी तू इथे नसलीस की नाही शांत आणि निवांत वाटते बघ. हा तुम्ही समजे आम्हाला घालवायलाच निघालाय र. पण ध्यानात ठेवायचं उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. पुरून उरल तुम्हासनी. तोच माच कमी करायचा जरा. आता आबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? जुनं सगळं इसरायचं आणि नवीन सुरुवात करायची. तेव्हा बऱ्या बोलाने ह्या कुरापत्या बंद कर आणि जरा निवांत राहा. आणि तू जर का तुझी वागणूक बदलली नाहीस की नाही तर लय अवघड होऊन बसेल बघ. ध्यानात ठेव. तुझी सगळी प्रकरणं मला चांगलीच माहिती आहेत. थोडा समजू नको मला तू. तेव्हा जरा सावध राहा. सूरज हाय साहेब फार धमकीच देऊन गेलं की सन्निधा. असल्या पोकळ धमक्यांना भीक घालत नसती ही नंदिता. हवं ताई साहेब तुमची समधी प्रकरण माहित आहेत सन्निदासनी असं म्हणलं ना. ऐकलं ना हो तुम्ही? ताई साहेब सावध राहावा म्हणून इशारा बी करून गेल्या ती सन्निधा. जरा नीट विचार करा. उगं काय बी तमाशा करायला जाऊ नका सा. नाहीतर आपल्यासनी बोजा बिस्तारा गुंडाळून जायला लागल. ताई साहेब म्हणजे बदल करणार काय तुम्ही स्वतःमध्ये? ढेकळाचा बदल लईत लई आम्ही आमची चाल बदलू पण अजेंडा मात्र त्योच राहणार. आता आजपासून तू बघ ग चंदे. आम्ही एक नवी खेळी खेळणार. नवी खेळी आणि नवा खेळ.